पब्लिक स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे तुमच्या भावाच्या बर्थडेचा. आणि काय प्लॅनिंग आहे मला माहित नाहीये, पण आता काहीतरी हालचाल सुरू झाली. म्हटलं थांबा मी ब्लॉग सुरू करतो, म्हणजे पब्लिकला पण बघायला भेटेल आणि तुम्हाला थोडासा नवीन कॉन्टेंट बघायला भेटेल. माझ्या चॅनलचं नाव आके जाधव काढून बर्थडे करणार आके जाधव ठेवला पाहिजे, कारण की आपल्या इथे जास्त बर्थडेचे ब्लॉग आहेत. येस, सो आता कंटिन्यू करा. थांब भाऊजी, तुम्हाला काय बोलायचं ते एकदाच बोला तुम्ही. आपण यांच्या बड्डेला इकडे भुगे लावायची, इकडे भुगे लावायची, इकडे इतकं सगळं करायचं. पार येत नाही आपल्या बड्डेला बघ, दोन भुगे लावले. आता गाईज मी रियालिटी सांगू का? नको. याला प्रत्येकाच्या बर्थडे याला So, चलो. लागतं की दादा चल केक चलिए कापायला. तू शुरू सांग. करते हैं. आली भाई डायरेक्ट. तो बहुत मजा आया इसमें. धन्यवाद. लय भारी वाटलं. काय आलं होतं, जरा आपला गाळा मोकळा झाला होता. ती चैन तुटली माझी, जुनी होती आवडायची ती तुटली, मग चैनच झाली बंद केली. आता मला चैन आलेली. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. धन्यवाद. मजा आली, मजा आली. बंधन तो घालून दे, चल घालून दे. आणि सगळ्यात भारी काय आहे माहिती का, ह्याच्यामध्ये ना थोडं आण रे. हे जे ए लिहिले ना हे भारी आहे सगळ्यात, कारण की अस्मिताकडे पण सिमिलर अशी चैन आहे. माझी ही जी चैन आहे ना ही पातळ केली अशी. ह्याच्यातच अशी एक ही होती, म्हणजे अशाच डिझाईनची जाडी होती, तीच तुटली म्हणून बंद केली. आणि हे माझ्या गाळ्यात एची जी चेन होती ती अस्मिता तिथे यूज नाही करत, कुठं पण ठेवते, म्हणून मी यूज करायचो. पण आता प्रॉपर आलेली एक अस्मिताचा आहे, एक माझा आहे. ए ए ए ए चलो. बघा, कुठल्या गोल्ड ज्वेलरी वाल्यांना प्रमोशन करायचं 100% तुम्ही काही पण मला गिफ्ट देऊ शकता घ्यायचं, कारण की बघा आम्ही नॉन ब्रँडेड वापरतो. कुणाचं असं फ्री प्रमोट नाही करतो. आमची क्रिएटर लॉबी आमच्या घरात 4-5 क्रिएटर. चलो थँक्यू. पहिला गिफ्ट मिल जाते हैं, उसमें मजा आ गया. ऐसा कुछ मिल जाए ना हर बर्थडे को, तो हर बर्थडे तूफानी हो जाए. चल. काय? पधारी आकाशी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. हॅपी तिकडेच उभा राहशील ते, घे की पुढे. हॅपी बर्थडे. थँक्यू. असं बसून देऊ का? थँक्यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे नवरोबा. छान. हॅपी बर्थडे टू यू. आता लावा ना. हे हे तुमच्यासाठी आसन केलेलं आज आहे. माझ्यासाठी आहे का? हा, असं बघा. छान वा छान वा. तुमच्यासाठी आहे. मी आसनास्त होतो आणि इथे एक टी शर्ट पण आहे. खूपच सुंदर दिसतोय तो मला. हा बहुतेक मला गिफ्ट आहे. थोडं मी नंतर बघेन, मागे ठेव. हॅपी Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear husband. Happy birthday to you. मी चेरी खाऊ तुला. वा, छोटंसं कॅन्डल आपलं. मजा काय. पुढे तिकडचं तिथे आता मागे बघू आता रिटेल वगैरे करायचं प्लॅनिंग. 2 अपकमिंग बिझनेसमॅन, मोठे बिझनेसमॅन, दोघांची घनिष्ठ चर्चा या ठिकाणी. दोघांची स्मॉल बिझनेस होणार आहे. आमच्या हे स्मॉल आहे, काही आहे. हे स्मॉल आहे एवढं. नको नाही दाखवू. काही नको दाखवू. सो मित्रांनो, चर्चेपासून आपण थोडंसं भटकतोय. आज माझा बर्थडे मी तुम्हाला सांगितलं. आणि काल विषय असा होता की माझा पहिला केक जो येतो, प्रथा मोडली guys. नाही मोडली नाही. जो माझा पहिला केक येतो, म्हणजे घरच्यांच्या घरीचा केक कापल्यानंतर ना, तो आदित्य घेऊन येत असतो आणि सोबत आव्या येत असतो.
पण 5 काल वर्ष. 5 वर्ष म्हणजे जेव्हापासून मी आज त्याला भेटलोय आम्ही तेव्हापासून. मी काल काय होतं उरूस म्हणजे जत्रा होती आणि थोडी गडबड होती. मी म्हटलं भाई तू येऊ नको, पण पहिला केक मी कापणार तिकडे येऊ. मग मी प्रथा न मोडण्यासाठी मी आलेलो आहे. पहिला केक कापून घेणं माझ्याकडनंच कापून घ्यायची प्रथा त्यांनी ठेवली, पण रात्री 12 वाजता कापायची प्रथा मोडली. मी गेले 5 वर्ष पहिला केक घेऊन जातो बरोबर 12 वाजता. ती फक्त मोडलेली आहे, पण ठीक आहे पहिला ऍडजस्ट करू आपण, काय विषय नाही. विषय काय माहितीये का, मी तुला सांगतो बघ विषय काय माहितीये का. आता कसं आहे तू पप्पा झालेला आहेस, आता संयमी थोडासा वेळ तुला द्यायला पाहिजे. रात्री भेटायला अपरात्री कधी होती? मी लवकरच येणार आहे. आता डिस्कशन झालं ना. अरे यार सगळे आले, आकाश नाही आला यार. येणार आहे आता येणार आहे. मी कुठं- दाखवायचं ना संयमीला. अस्मिता काकी, आक्या काका, काक्या काक्या. आक्या काक्या काक्या सगळं काक्या. काक्या आहे ना, तसं आक्या काक्या. वा चला आता आलेलो आहे आम्ही. केक कट करून हा केक आलेला आहे, प्रथा आहे. उभं राहायचं का? काय बसूनच का? पुढं सुद्धा ये थोडं पुढे. LC लावा, LC लावा. चला या ठिकाणी Adjustment. थोडीशी adjustment. एवढं adjustment काय आहे? निवांत. तेच आव्याचं ते घ्या गाणं बाबा, म्हणलं. आव्याचं घ्या, आव्याचं घ्या बाबा. चला आता किती वर्ष झाले? सव्वीस झालं. आपण कधी भेटलो होतो? मी 2021 मध्ये भेटलो ना? लॉकडाऊन भेटलो. 20-21 मध्ये भेटलो होतो. ये तू माया दे ना मला. बर्थडे फुल स्पेशल. चलो चलो. काय माहिती का? बार बार दिन. बार बार दे ना. मी पण 1 2 3 स्टार्ट. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, मैं जियो हजारों साल, है मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. पहिला नाही घेतला बघ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तो सगळ्यांच्या वाटीचे गाणं तसं म्हणतो. काय 17 प्रो मॅक्स चा नवीन बघितला हा मी. मोटिवेशन 17 प्रो मॅक्स घेण्याचं मोटिवेशन का? गाईज आकेने 2 17 प्रो मॅक्स घेतलेले आहेत, 2 TB चे. बापरे, कशाला सांगितलं? नेक्स्ट लेवल. पण नव्हती लागली. सो दरवर्षीप्रमाणे आक्याला खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जी आपली 5 वर्षापासूनची जी प्रथा आहे तीच यावर्षी पण मी त्याला तेच विश करेल की अजून खूप खूप मोठा हो. आता थोडंसं स्पीड वाढव अजून. नको आता नको. त्याच्या प्रत्येक वेळेच्या विशेष नाही ते एवढं मोठं व्हायला लागलं. मग? आता हळूहळू काही केस जायला लागलं. टेन्शन वाढायला नको. आता नाही पण- एवढे ते आनंदी रामन, फक्त आनंदी रामन. टेन्शन आनंदी फ्री राहा, राहा. आनंदी राहा, Tension मजा free कर. राहा. एवढं आता तू लग्न केलं कसं काय होऊ शकतं ते? होय. नाही मी अस्मितासाठी बोललो, माझ्यासाठी नाही. अच्छा असं नाही. अच्छा. आपलं ओके विषय वो एकदम. बहुत दिन से पेट में था, आज जुबान पर आ गया. सध्या संयमीमुळे आम्ही सगळेजण खूप खुश आहे गाईज. Yes. बट येस, खरंच आता जसं जसं वय वाढते तसं जसं अजून चांगलं सगळं होत जावं लाईफमध्ये. मेन म्हणजे स्ट्रेस फ्री व्हावं. केस पांढरी होतात ती थांबावी, केस केस जाते. गळतायत ती पण थांबावी. स्वतःसाठी वेळ द्यावा, अस्मितासाठी वेळ द्यावा त्यांनी थोडा जास्त. बरोबर ना? हा. थोडस लग्नानंतर अजून तो फिरायला गेलेला नाहीये एकदा पण. हे कसं होऊ शकतं? असं कसं वागू शकतो तू? हा, काय लाज काय वाटतं का नाही? मी 15 काय तारखेला एकदा तरी जावं का नाही फिरायला कुठेतरी? मी 15 कमेंट तारखेला करा. तुझ्याकडे येतो. अस्मितासाठी कमेंट करा सगळ्यांनी. एकदा तरी जावं का नाही? जावं. थोडी उजेडात ये तू, उजेडात ये, थोडी उजेडात ये. ह्याचा मी जायलाच विषय पाहिजे. अरे तर वर्षभर घरात बसून मी गेली झाली. तुला माहिती आहे आपल्या शूट मध्ये कंटिन्यू फिरायची सवय आहे. हा. इकडे गेला अशी झाली आहे घरात. मी सांगतो मी काय आलं. मी ऐक ना काय आलं. मी काय म्हणतोय, लग्न झाल्यावर ना passport त्यांना नव्हता. ना त्यांना ना तिला कारण ऐकायची नाहीत. आम्हाला ऍक्शन दे डायरेक्ट, आम्हाला रिझल्ट दे. ठीक आहे, बरं, तुला मी काय विजाचा करतो? काय प्रॉब्लेम आला हा. तुम्हाला सांग, मी तुला करून देतो. नाही मला प्रॉब्लेम काय होतोय, आम्ही जेव्हा निघायचं ठरवतो ना
एकदा प्लेन क्रॅश झालं, एकदा याचा पासपोर्ट नव्हता आणि आता निघणारच होतो ते डायरेक्ट दुबईला बॉम्बिंग पाडायला सुरू झाले. त्याच्यावर काय सोल्युशन तुझं आहे का मला सांग. इंडियातल्या इंडियात जा भाऊ पण ती पहिल्यांदा म्हणते छोटी. की इंडियातल्या इंडियात नको आपण जाणार ना तर कारण पहिले तिला असं वाटतंय तू तिकडे गेल्यानंतर परत बाहेर घेऊनच जाणार नाही. अरे भाई, काय त्यामुळे ती म्हणते की ते नको मग पहिलं करायचं चांगलं कर. तिला असं बोल पहिली एक छोटी ट्रिप करू आपण अशी केरळमध्ये वगैरे करू छोटीशी मस्त अशी एकदम सिनरी वाली. अरे मग कर ती तो म्हणते वेळ बाहेर काढता येत जा. नाही तर मग ती कर छोटी आणि मग नंतर फॉरेन ट्रिप कर. ठीक आहे चालेल. 2026 मध्ये 2 ट्रिप झाल्या पाहिजे. तू आता foreign शब्द trip दे ला- लवकर. अरे मी शब्द 100% लवकर. शब्द देतो पण त्याच्यात मला तुझ्याकडून एक शब्द पाहिजे. तू मला सगळी नियोजन करून दे. 100% Yes, बस. 100%. 100%. न्यूझीलंडला जायचं का? बोल न्यूझीलंडला जायचं का? जाएंगे बजेट में बिठाना पडेगा. हा काय नाही विषय जाऊ आपण. पण तिकडे आपण छकुलीला पण भेटू सगळ्यांना भेटून येऊ. क्वीन्सटाऊन ना क्वीन्सटाऊन राणीचं शहर. काय आम्हाला माहित नाही बस माहिती क्वीन्सटाऊन ना नव्हतं. राणीचं शहर. काय आम्हाला शाळेत शिकवलंय मी डबा खाऊन यायचो इंग्लिश असाला. हो सो गाईज लवकरच मग आमची ट्रिप होईल असं तुम्ही प्लॅन करा. आणि तुम्ही ज्या- नाही, आम्ही plan आणि करू, अजून तुम्ही एक- hope आता करा. हे विषय आलाय त्याच्यावर अजून सांगतो. मला ना एका माणसाने ना पासपोर्ट काढायला लावला होता. बोले आपण बाहेर तू फिरायला लग्न चाललोय. केलं ना मध्येच. ऐक ना तू फिरायला चाललो आपण. अरे तू केला आधी. अरे पण मी लग्नानंतर बोललो होतो. कोण? हो. अरे पासपोर्ट काढायला लावले ते त्याच्यावर विजाच नाही लागला अजून. ती ट्रिप बी नाही झाली आणि काहीच नाही आलं. त्याच्यानंतर ना मुलींच्या 2 ट्रिप झाल्या. आपली एक पण ट्रिप नाही झाली. मी जाऊन येतो मग आपण जाऊया. 100% डन गाईज. ती पण ट्रिप होणार यावर. येस डन. डन. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. केक कट झालेला आहे. प्रथा झालेली आहे. सगळ्यांनी विश करा. आकेला खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी खूप असं खूप काय मोठा तू विचारलं नाही भाई मला काय? कुर्ते बिरत्यात कशाचं? ते कुर्ते बिरते असं काहीतरी वेगळं आलं असं टिक्का विक्का लावून. नाही ते तू चेंज तर झाला ना थोडंसं. नाही, नाही. धार्मिक झालाय काय मी अस्मितामुळे आता तो. गणपती बाप्पाला गेलो होतो. हा. त्यांच्या, फक्त पूजा बिजा केली आणि तिथं गुरुजी म्हणले मला की काहीतरी माग. मी काय म्हणलं ते का जास्त काय नको फक्त जे सुरू आहे ते आनंदीत सुरू राहू द्या बस. जास्ती नको. आणि मला घरी टाइम देता येऊ दे. यस यस. गणपती बाप्पा आई मोरया. मोरया मंगलमूर्ती मोरया. बघत नेहा राहा वहिनी, vlog. लक्ष द्या. मनातल्या गोष्टी माझ्यारित्या बाहेर येत आहे. हो नेहा तुम्ही कमेंट नका करू फक्त इथे येऊन. ती कसं काय करेल. एकदम एकदम मस्त गाईस. मजा झाली. मी हा पाठ कट करून पण व्हॉट्सअप करणार तुला. पॅरेंटिंग खूप अवघड आहे. हा? पॅरेंटिंग खूप अवघड आहे. आई होणं बाप होणं खूप अवघड आहे. कधी होत आहे मग? म्हणून थोडेसे आम्ही थोडस विचार करतोय. पहिले मुझे बड़ा होने दो फिर मैं कोई छोटे की आदमी ये करेंगे. पहिले मैं बड़ा हो जाऊं मुझे खुद को संभालना आ जाए फिर करेंगे. मैं खुद को संभाल लूं पहिले. नाही पण हे पण बरोबर आहे. थोडस मॅच्युरिटी लेवल अजून इथे वाढल्यानंतर मग पुढे जाता येईल. ते पण 100% बरोबर आहे. कारण जिम्मेदारी सोपी नाही ना रे. खूप मोठी हो. जिम्मेदारी आहे. अवघड आहे. एक तर एक पेल होतं ते आईच्या बघा. एंडनी जास्त मोठी. हो हो. पूर्ण सर्वस्व देऊन टाकावं लागतं तिथे. डेडिकेटेड. उसने आणि खुद को आता संभालना चाहिए पहिले. समजतं की मग आपल्या आई वडिलांनी आपल्याकडे किती केलं असेल. हा. आईने किती केलं असेल आपल्यासाठी. नेक्स्ट लेवल डेंजर आणि- आहे. सगळ्या गोष्टी रिअलाइज होतात हळूहळू. आणि काकी रोज हे पण करत असेल ना तुला. काय बघ तू किती त्रास द्यायचा. हा. हा. इथं काय तुझं लहानपण सकाळी सांगितलं. सकाळी मला तोच टाइम असतो ऐकायचा. संयमीशी खेळता खेळता तेच ऐकायचं. तू असंच करायचा. हा. अरे हे तर काय नाही तू तर काय करायचं असं. ठीक आहे आता काय चलो गाईज बघत राहा. तिकडे प्रभाकर वैतागलेत. चलो गाईज बाय. बाय मिलेंगे बाय. येस दुसरे ब्लॉग में. आणि आम्ही ठरवलं थोडस काय व्हिडिओ चालू करायचं 100%. ते पण आनंदासाठी या वर्षी होणार गाईज. या वर्षी आनंदासाठी. त्यांनी मानव नाही घेतलं मी मानव घेतो आणि मी थोडस भेटी देऊन थोडस आम्ही सुरू करतो. वैतागलेली माणसं 100%. परत थोडस. थंबनेल पण झालं बघ. प्रभाकरला विचार ना लग्न कधी करतो. प्रभाकर लग्न कधी करतो? ते शेवटच्या शेवटच्या घाटका मस्त करू 26च्या. नक्की होईल. आहे विश्वास एवढा. अरे 100% विश्वास आहे का एवढा या वर्षी होईल म्हणून. एक ना आमचा मित्र आहे. कसं काय होणार नाही. 100% होणार. अरे तुला तुझा कॉन्फिडन्स आहे का होईल म्हणून ते सांगतो त्याला.
आपलं दोन कुठे अरे मला वाटलं सेम बिल्डिंग आहे. होईल ना प्रभाकर? अरे 100% होणार. तर मित्रांनो आता फायनली आपण आलेलो आहे मानकरवाडा नाही मानकरवाड्यामध्ये A7 स्टुडिओ वेड्या. आता अस्मिताने भरपूर शॉपिंग केलेली आहे तिकडं. आता मी चाललोय कारण की इथं आल्यानंतर अस्मिताला शॉपिंगचा मोह आवरला नाही आणि भर गर्दीत जाऊन तिने शॉपिंग केली. आज संडेला पण भरपूर गर्दी आहे पण गर्दी बापरे बापरे. सो मित्रांनो आता फायनली बाकीच्या सगळ्या गोष्टी मी स्किप केल्या तुम्हाला दाखवल्या नाही कारण की ते रेग्युलर गोष्टी आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवल्या नाहीत. पण आता मस्तपैकी माझ्या बायकोने माझ्यासाठी भरपूर भारी प्लॅन केला आहे. जेवण डिनर वगैरे मस्तपैकी आणि क्यूटचा केक. आता ॲक्च्युली आम्ही आता मस्तपैकी अस्मिताने मला विमाननगरला मस्त हॉटेलमध्ये घेऊन आलेली आणि मस्त आम्ही टाईम स्पेंड वगैरे केला आणि मस्त जबरदस्त एकदम क्वालिटी है बघा. अस्मिता जी ये उनका भाई इधर हिमांशु बेटा है और रोहित बाहर गए. आता आम्ही जेवण वगैरे केले डिनर वगैरे मस्त केलं. तिने खूप भरपूर भारी प्लॅन केला होता आणि आता स्पेशली माझ्यासाठी हॅपी बर्थडे आकाश हा केक आलेला आहे माझ्यासाठी खास. सो हे सगळं माझ्या बायकोने माझ्यासाठी या ठिकाणी सगळं केलेलं आहे. सो गाईज फेस ब्लॅक नाही बाळा लाईट नाही त्यामुळे फेस ब्लॅक आहे ऑनला बघा एवढं लाई आपला तो अशी तिरकी बस बघ नाही येणार अशी हो. आला का. सो थँक्यू बच्ची लव्ह यू. सो गाईज आता आम्ही केक वगैरे कट करणारे पण आम्ही थोडंसं विचार करत होतो की केक हिथं कट करावं म्हणजे या पोझिशनला का तिथं जरा थोडंसं चांगलं आहे. कबुतराचा पिंजरा आहे मोठा असं बनवलं आहे त्यांनी आणि तिथं आम्ही कट करावं का असा आम्ही विचार करतोय. आणि हा बघा आमचा टाकला वाशा कुठे गेला होता जरा बघत होतो काय करते आजूबाजूला झाड. हिरवळ बघायला गेला होता. हे जे आहे ना हे सगळं हे बघायला गेला होता तो. थोडेसे प्लांट्स वगैरे थोडंसं निसर्गाबद्दल त्याचं खूपच प्रेम आहे. त्याला निसर्गावर खूप प्रेम आहे. हिरवळींवर त्याला खूप प्रेम आहे ना अस्मिता त्याला. तिथं खूप हिरवळ वगैरे आहे असं त्यामुळे थोडंसं. सो गाईज आणि आता केक कट करूया कारण की ब्लॉग मला खूप मोठा करायचा नव्हता कारण की बड्डे काय असतो हे सगळ्यांना माहिती असतं. माझा असा काही वेगळा बड्डे होत नसतो. माझा पण तसा सेलिब्रेट होतो जसं मी मला कॉमन आवडतो करायला. त्यामुळे अस्मिताने थोडंसं आज युनिक केलेलं आहे. आम्ही भरपूर मज्जा केलेली आहे भरपूर अजून मज्जा केलेली आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहोत. ओके खरे केक कट तो चलिए शुरू करते हैं. मला झोप आली मला बोलायची इच्छा होत नाही. आता अस्मिता म्हणते मला झोप आली बोलायची इच्छा होत नाही. असं कसं होणार बोलायचं थोडंसं लागणार ना. चलो सो हे लोकेशन आता अस्मिता मॅमनी डिसाईड केलेलं आहे आणि त्यांना खूप झोप आलेली आणि त्या झोपेच्या तडाख्यात ते माझ्यावर राग पण काढत आहेत. थोडीशी गरमागरमीचा या ठिकाणी माहोल झालेला आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका गाईज. आज मी फुल प्रिपेअर आहे. मी भांडणं होऊनच देणार नाही कारण की अशा पॉईंटला भांडणं होतात. बघा त्यामुळं एक 28 वर्ष 27-28 झाल्यानंतर पण लग्न होईनात हे त्याची लक्षण आहे. हो का तो कसं घेऊन बसले तो. अरे माझ्या बहिणीचं ते घेऊन ती दिली मला. ती दिली बरोबर आहे. गिफ्ट नाही सांभाळायला दिली रे तिचं. चलो गाईस केक कट. हॅपी बर्थडे Happy birthday to you. Thank you. माझा नाही. ठीक आहे.